नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। इथे मी कैऱ्या स्वच्छ धुवून घेतल्या व 3 तास पाण्यामध्ये टाकून ठेवल्या। त्यानंतर यातून मी 4च कैऱ्या घेतलेल्या आहे। कैरीला स्वच्छ पुसून घेतलं, यामध्ये पाणी अजिबात राहता कामा नये। त्यानंतर सोलून घ्यायचं आहे आपल्याला कैरीला, तर अशा प्रकारे मी सोलून घेतल्या। त्यानंतर खिसून घ्यायचं आहे, तर खिसणी घेतली व अशा प्रकारे आपल्याला लांब लांब हात घेऊन लांब किस करायचा आहे। लांब किस केल्यामुळे मुरब्बा दिसायलाही छान दिसतो आणि चवही छान लागते। सर्व कैऱ्या इथे खिसून घेतल्या। नंतर एका कढईमध्ये मी 1 छोटा चमचा भरून तूप घेतलं। यातच आपल्याला 3 ते 4 लवंग, 2 दालचिनीचे तुकडे व 2 हिरवी इलायची टाकायची आहे। तर हे टाकल्यामुळे मुरब्ब्याची चव खूप छान लागते। याला अगदी 2 ते 3 मिनिटं परतवून घ्या तुपामध्येच। इथे बघा सर्व साहित्य परतवून झालेलं आहे। यातच आपण खिसून घेतलेला कैरीचा खीस टाकायचा आहे। त्यानंतर कैरीचा खीस ही तुपामध्ये आपल्याला अगदी 1 ते 2 मिनिटं परतवून घ्यायचा आहे। तर इथे मी अशा प्रकारे व्यवस्थित परतवून घेते। गॅसची फ्लेम लो टू मीडियमच्या मध्येच ठेवा, नाहीतर करपू शकते। आता इथे बघा, आपण जेवढा कैरीचा खीस घेतलेला आहे तेवढीच साखर घ्यायची आहे, किंवा त्याच्यापेक्षा तुम्ही थोडी कमीही घेऊ शकता। तर मी अगदी थोडी कमी घेतलेली आहे। तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही बरोबर त्याच प्रमाणामध्ये साखर घेऊ शकता। तर इथे 1 किलो कैरी होती, मोजून मी एका बाउलने मोजून घेतला होता खीस। त्याचप्रमाणे आपल्याला साखरेचं प्रमाण ठेवायचं आहे। तर 2 ते 3 मिनिटं परतवून घेतल्यावर साखर बघू शकता इथे मेल्ट झालेली आहे। मुरब्बा करताना आपल्याला कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे, म्हणजेच लागू द्यायचं नाही खालच्या साईडला, नाही तर हे खालच्या साईडला लागू शकते कढईला। व दुसरी गोष्ट हे लक्षात ठेवा, आपल्याला मुरब्बा करताना स्टीलचीच कढई घ्यायची आहे। ॲल्युमिनियम किंवा लोखंडाची कढई घेऊ नका, कारण कैरी आंबट असते व याची रिएक्शन होऊ शकते। म्हणून तुम्ही स्टील किंवा नेरलेपचंही कढई घेऊ शकता। अशा प्रकारे बघा साखर व्यवस्थित मेल्ट झाली। आता आपल्याला यामध्ये इलायची पावडर टाकायची आहे। तर अर्धा छोटा चमचा मी इलायची पावडर टाकली व त्यानंतर जायफळ थोडंसं खिसून टाकायचं। तर याने आपल्या मुरब्ब्याची चव खूप छान लागते। अशा प्रकारे व्यवस्थित खिसून घ्या व परत परतवून घ्यायचं आहे। तर इथे बघा मुरब्बा होण्यातच आलेला आहे। आपण परतवतो तर आपल्या हाताला किंवा चमच्याला थोडंसं घट्टसर लागते मिश्रण, त्यावेळेस समजून जायचं आपला मुरब्बा होण्यात आलेला आहे। तर आपल्याला चेक करायचं आहे, म्हणजेच मुरब्बा झाला की नाही हे बघायचं असलं तर हातावर घ्यायचं थोडंसं आणि एकतारी पाक बनत आहे का ते चेक करून घ्यायचं। यापेक्षा जास्त आपल्याला शिजू द्यायचं नाही, नाहीतर आपला मुरब्बा कडक होऊ शकतो व जास्त घट्ट पाक होऊ शकतो यामध्ये साखरेचा। तर अशा प्रकारे इथे चेक करून बघितलं मी, तर इथे मुरब्बा झालेला आहे। आता इथे बघा गॅसची फ्लेम बंद केली व मुरब्बा पूर्णपणे आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे। त्यानंतर मी इथे काचेची बरणी घेतली, बरणीला स्वच्छ धुवून उन्हामध्ये वाळवून घेतलेलं आहे, किंवा तुम्ही हिंगची धोनीसुद्धा देऊ शकता। म्हणजेच हिंग टाकून गॅसवर थोडंसं बरणीला गरम करून घ्यायचं, पण असं नाही केलं तरी चालेल। तरी उन्हामध्ये मी स्वच्छ वाळवून घेतलेली आहे बरणी। झाकण पण स्वच्छ आपल्याला धुवून वाळवून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे आपण मुरब्बा यामध्ये भरून वर्षभर स्टोर करू शकतो, अजिबात खराब होत नाही। तुम्हाला जमेल तर वरती ठेवा किंवा फ्रीजमध्येही ठेवला तर 2-3 वर्ष आरामात टिकतो। चला तर मग व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब पटकन करा।